नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. बारामतीमध्ये पवारांनी केली पडळकर व महादेव जानकर यांच्याशी सेटलमेंट. अजित पवारांची झाली चारही बाजूने गोची. काय आहे बातमी, सविस्तर जाणून घेऊयात. दरम्यान पवारांनी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना विजयी करण्यासाठी चांगलंच मनावर घेतलंय. बारामतीत महादेव जानकर, गोपीचंद पडळकर यांना जर जुळवलं तर अजित पवारांचा 100% गेम होईल. त्यामुळेच पवारांनी मोठा डाव खेळण्याची तयारी आता दाखवली आहे. पवारांच्या या खेळीला जर यश आलं तर अजित पवारांचा बारामतीमध्ये नक्कीच करेक्ट कार्यक्रम होणार, अशी राज्याच्या वर्तुळात प्रचंड बातमी फिरते. त्याला कारण म्हणजे बारामतीमध्ये या दोघांचा खूप वर्षांपासून थोडा थिडका मतदारांशी संबंध आहे. सुप्रिया सुळेंना पाडण्यासाठी पवार यांच्याशी जुळवून घेतील. सतत पवारांवर टीका करणारे हे दोन नेते अजित पवारांचा मागचा हिशोब पूर्ण करण्यासाठी नक्कीच पवारांशी हात मिळवणी करतील असं बोललं जातंय. त्यामुळेच काही झालं तरी बारामतीत अजित पवारांची जिरवायचीच आणि आपल्याला सोडणाऱ्या त्यांच्या साथीदारांना संदेश द्यायचा की शरद पवार अजून म्हातारे झाले नाहीये, हा विडच पवारांनी आता उचललाय. मागच अजित पवारांनी बारामतीतलं वातावरण बघून भावनिक भाषण केलं व आताच सरकारचा कार्यक्रम बारामतीत पार पडला व तो कार्यक्रम शरद पवारांनीच गाजवला आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर पवारांनी या दोन नेत्यांची सेटलमेंट करून अजित पवारांचा पराभव करण्यासाठी डाव खेळला. त्यामुळेच पवारांच्या या योजनेत अजित पवार त्यांनाही लोकसभा निवडणूक काय सोपी जाणार नाहीये हे एकंदरीत स्पष्ट झालं हे निश्चितच. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, पवार आपला सूड घेण्यासाठी हा आखलेला डाव यशस्वी करण्यात व बारामतीतच अजित पवारांचा कार्यक्रम करण्यात यशस्वी होतील की नाही, कमेंट करून नक्की सांगा. तुर्तास धन्यवाद.